काय मॅक्रोबचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, मॅक्रोबचे एक्झाम्पल बघितले. त्यामध्ये प्रोटोझोआ येतो, अल्गी येते, फंगी येते, व्हायरस येतात. आज आहे आपलं मायक्रो ऑर्गॅनिझम. दोज ऑर्गॅनिझम विच कॅन नॉट सी इन अ नेकेड आय. ज्या सजीवांना आपण बघू शकत नाही त्यांना बघण्यासाठी वापरतात मायक्रोस्कोप, स्मॉल, त्याला म्हणतात मायक्रो ऑर्गॅनिझम. मग मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला चॅप्टर मध्ये 9च्या चॅप्टर मध्ये बघायचं. आपल्याला दोन टाइप्स आहेत मायक्रो ऑर्गॅनिझमचे. वन आहे युजफुल ऑफ आणि काय हार्मफुल. यूज की असे ऑर्गॅनिझम ज्यांचा आपल्याला फायदा होतो, असे मायक्रो ऑर्गॅनिझम, ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या डेली लाईफ मध्ये, सर्वाइव्ह मध्ये, फूड मध्ये, फॅक्टरी मध्ये, क्लिनिंग साठी फायदा होतो, है ना. हाफ चॅप्टर युजफुल आणि हाफ चॅप्टर हार्मफुल. हार्मफुल आहे, काय काय लॉस आहे कशाचे, तर मायक्रो ऑर्गॅनिझमचे. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण बघितलं प्लांट्स, युजफुल प्लांट्स आहे काय, हार्मफुल प्लांट्स आहे. एनिमल्स काय युजफुल आहे काय, लॅक्टोबॅसिलिया. क्लिअर. लॅक्टोबॅसिलिया कोणत्या ग्रुपमध्ये आहे, युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम. कोणत्या ग्रुपमध्ये आहे, युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम. द लॅक्टोबॅसिलिया मायक्रोऑर्गॅनिझम इन अ ग्रुप ऑफ युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम. युजफुल. आता पहिले बघू कुठं राहते, काय करते, कशा का करते, युजफुल आहे ना. जनरल डेली लाईफ मधला बघा आता. एल मीन्स लॅक्टोबॅसिलिया. लॅक्टोबॅसिलिया आर द टाइप्स ऑफ युजफुल बॅक्टेरिया. कोणता बॅक्टेरिया आहे, युजफुल बॅक्टेरिया. क्लिअर. लॅक्टोबॅसिलिया आर द युजफुल बॅक्टेरिया. काय डाऊट. प्रत्येक बॅक्टेरिया शिकताना, प्रत्येक मायक्रो शिकताना पहिलं सेंटेन्स हे झालं पाहिजे, युजफुल आहे की हार्मफुल आहे. सेकंड, इट बिलॉंग टू द ग्रुप ऑफ मायक्रोब्स. कोणत्या ग्रुप मध्ये आहे हा, मायक्रोब ग्रुप. प्लांट्स मध्ये, अॅनिमल मध्ये आहे का, नाही. लॅक्टोबॅसिलिया नावाचा बॅक्टेरिया कोणत्या ग्रुप मध्ये आहे, मायक्रोब्स मध्ये. नावच बॅक्टेरिया त्याचं. चला, त्याला दुसरं नाव आहे नोन ॲज लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. कोणतं नाव आहे, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. जर पेपर मध्ये क्वेश्चन आला लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया कशाला म्हणतात, तर लॅक्टोबॅसिलिया. युजफुल की हार्मफुल, युजफुल. सेकंड नेम लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. कोणत्या ग्रुप मध्ये येतो, मायक्रो. चला, फर्स्ट शेप बघू, दिसायला कसं आहे. दे आर रोड शेप. कसं आहे, रॉड. असा रॉड शेप राहते, बघितला, पाईप सारखा, रॉड सारखा, स्ट्रेट किंवा असा, म्हणजे रॉड शेप असते. रॉड शेप बॅक्टेरिया है ना. असा रॉड शेप बॅक्टेरिया. कसा आहे, रॉड शेप. काही तुम्ही डायग्राम्स काढला त्या दिवशी, ट्रायंगल काढलाय काय, झिगझॅग काढलाय काय, सर्क्युलर काढलाय, काही कुठे एक फुगलेला भाग आहे, मधात साईडला वेगळा भाग आहे, पण हा आहे रॉड टाइप सारखा. समजपर्यंत. चला नेक्स्ट, फाउंड इन. कुठं सापडतो, डेफिनेशन, बॉडी स्ट्रक्चर. आता बघू कुठं सापडतो. फाउंड कुठं सापडतो, इन मिल्क. कुठं, कशामध्ये, मिल्क. मिल्कचा आपण डेली लाईफ मध्ये युज करतो, म्हणून मग मिल्क मध्ये सापडतो. मिल्क पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आपल्यासाठी, हा बॅक्टेरिया कुठला असेल, मग युजफुल. कुठला बॅक्टेरिया असेल, लॅक्टोबॅसिलिया नावाचा बॅक्टेरिया. कुठं सापडतो, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट. मिल्क प्रोडक्ट जेवढे पण दुधापासून बनलेले पदार्थ असेल, चीज, बटर, जेवढे पण असेल तुम्हाला जेवढे आठवतात, जेवढे तुम्ही बघितले, खाल्ले, त्या सगळ्यांमध्ये कोणता बॅक्टेरिया असतो, मग लॅक्टोबॅसिलिया. कोणता बॅक्टेरिया असतो, लॅक्टोबॅसिलिया. शेप ऑफ लॅक्टोबॅसिलिया, रॉड शेप. क्लिअर. शेप रॉड शेप, फाउंड इन मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. क्लिअर. कोणत्या ग्रुप मध्ये आहे, मिल्कचे प्रोडक्ट आहे. काय डाऊट. दुधापासून बनलेल्या सगळ्या पदार्थामध्ये, कमी जास्त प्रमाणामध्ये. झालं. हा, नेक्स्ट, इन ह्युमन इंटेस्टाईन. इंटेस्टाईन मीन्स स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. इंटेस्टाईन म्हणजे आतड्या. हा, मग कशामध्ये सापडतो, ह्युमनच्या इंटेस्टाईन मध्ये. कशामध्ये सापडतो, इंटेस्टाईन मध्ये. काय डाऊट. पहिलं कुठं सापडतो, योगर्स. 1 प्लेस योगर्स. सेकंड प्लेस इंटेस्टाईन. आपल्या इंटेस्टाईन मध्ये पण आहे, पोटामध्ये पण आहे. चला नेक्स्ट आहे इन फर्मेंटेड फूड. जे पण फूड फर्मेंटेड आहे, फर्मेंटेड माहिती तुम्हाला, त्याला किनवाने पद्धत वगैरे म्हणतात. इडली वगैरे आपण टाकतो, ते रात्री जे बनवतात पदार्थ, त्याला रात्रभर ठेवतात भिजून वगैरे, ते फर्मेंटेड. इन फर्मेंटेड प्रोडक्ट लाईक चीज. चीज माहित आहे, चीज खाल्ला की नाही. पनीर वरती चीज वापर, सॉरी पिझ्झा वरती चीज वापरतात, स्लाइस अशी छोटी हे असते त्याला. चीज बघितलं की नाही, काय म्हणतो, बर्गर मध्ये यूज करतात, किंवा
खाल्लाच नसेल तुम्ही, जाऊ द्या. नाही खाल्ला चीज असतो, बस दुसऱ्याला खाताना बघितलं. पनीर पिझ्झा नाही रे, चीज नाही बघितलं खाल्ला नाही. मग कोणत्या कलरचं असते ते? असं काही नाही, कलर त्याला कुठलाही देऊ शकतात, फ्लेवर नुसार कलर देतात. चीज नसेल बघितलं तर एकदा डीमार्टला गेलं की ते पाकिट बघायचं, ठेवून द्यायचं बस. बर, तू कसं करता? दुसऱ्याला खाताना बघतो, स्वतः खायचं बघा. हा चला, चीज बघितला. मग चीज कसा पदार्थ आहे? फर्मेंटेड. कसा आहे? फर्मेंटेड. चीज बघितलं की नाही? एवढं मागास राहू नका बरं. हा, बटर मिल्क बघितलं की नाही? काय असते? बटर मिल्क. नंतर पिकल्स बघितला, लोणचं, आंब्याचा मीठ, सगळे खूप सारे लोणचे प्रकार आहे. या सगळ्या फर्मेंटेड पदार्थामध्ये काय राहते मग? लॅक्टोबॅसिलिया. क्लिअर? वन योगर्ट, सेकंड ह्युमन इंटेस्टाईन, थर्ड फर्मेंटेड प्रोडक्ट लाईक चीज, बटर, पिकल्स. खूप सारे एक्झाम्पल, असं काही नाही एवढेच आहेत, खूप सारे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. चला, नेक्स्ट आहे हाऊ डू दे वर्क. ते कसे वर्क करतात? सगळ्यात महत्वाचं आहे, ही डेफिनेशन तुम्हाला लर्न करायची आहे. ते वर्क काय करतात? लॅक्टोबॅसिलिया, दॅट टाइप्स ऑफ लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया कन्वर्ट लॅक्टोज, जे मिल्क मध्ये लॅक्टोज असते, म्हणजे सिंपल त्याला आपण म्हणतो शुगर. मिल्क मध्ये जी शुगर असते नॅचरली, त्याला केमिकल लँग्वेज भाषेमध्ये त्याला म्हणतात सायंटिफिक लॅक्टोज. त्याला काय म्हणतात? लॅक्टोज. म्हणजे मिल्क मधलं असलेलं लॅक्टोज कन्वर्ट करते. आपण बघितलं ना, बॅक्टेरिया कन्वर्ट करतात, नायट्रोजन फिक्सेशन वगैरे, तसं सेम. हे बॅक्टेरिया मिल्क मधले लॅक्टोजला कन्वर्ट करतात लॅक्टिक ऍसिड मध्ये. लॅक्टोज कन्वर्ट इंटू लॅक्टिक ऍसिड, म्हणून मिल्कचं टेस्ट वेगळं लागते, दहीची टेस्ट वेगळी लागते, थोडं आंबट राहते, बिकॉज ऑफ द ऍसिड. समोर ऍसिड आहे, नॅचरल ऍसिड. लॅक्टोज कन्वर्ट इंटू लॅक्टिक ऍसिड, दिस प्रोसेस बाय द लॅक्टोबॅसिली. क्लिअर झालं? कशाला कन्वर्ट करतात? लॅक्टोजला. कशामध्ये कन्वर्ट करतात? लॅक्टिक ऍसिड मध्ये. कोण कन्वर्ट करते? लॅक्टोबॅसिलिया. थ्रू दी फर्मेंटेशन. कशा थ्रू करतात? फर्मेंटेशन. त्या प्रोसेसला म्हणतात फर्मेंटेशन. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या घरामध्ये जनरल मध्ये काय करतात? दूध असते, मग आई दुधाला गरम करते, तापवते. गरम झाल्यानंतर दुधाला थंड करतात, मग दुधावरती काही तीही येते, साय वगैरे येते, सायला वगैरे काउंट होतं, म्हणून तूप बनवतात. बट जर राहायला दुधामध्ये समजा दही बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये काय करतात? दुसऱ्या दहीचं 1-2 चम्मच दही टाकतात त्याच्यामध्ये. दुसऱ्या दहीचं म्हणजे त्याच्यामध्ये कोणते बॅक्टेरिया? लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया ऑलरेडी मॅच्युअर आहेत, मग ते रात्रभर त्या दुधामध्ये फिरतात बॅक्टेरिया फास्टली. पटकन बॉल मध्ये रात्रभर फर्मेंटेड करतात. फर्मेंटेड म्हणजे काय? प्रोसेस करतात की लॅक्टोज शुगरला लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतात. म्हणून दही बघा, 1 दिवस ठेवा, 2 दिवस ठेवा, 3 दिवस ठेवा, जेवढं ते ओल्ड होत चालेल तेवढं त्याची टेस्ट चेंज होत चालले, तर तेव्हा टेक्स्चर म्हणजे थिकनेस चेंज होत चालते, आहे ना. मग ते झालं आपलं कर्ड. मग हे कर्ड, दही जे बनलं ते प्रोसेस झाली फर्मेंटेशन. आणि ती केली या बॅक्टेरियाने, आणि मग दही झालं खूप सारं. मग ते दह्यामधलं पूर्ण वॉटर काढतात, राहिलेलं रिमेनिंग आहे त्याच्यापासून श्रीखंड बनवतात. नाही बघितलं तुम्ही? सेकंड नाही बघितला? बरं, जाऊ द्या, एकदा घेऊन या. सगळे पदार्थ मी खाऊन दाखवेल तुम्हाला. सगळ्यांनी एक पदार्थ घेऊन या. बर, पैसे तुझ्या खिशातले काढून देऊ. हा, चला नेक्स्ट. इथं समज सगळ्यांना? एवढं समजलं? प्रश्न विचार, जसं उत्तर द्यायचं ना, जसं आता उत्तर. हा, नेक्स्ट. चला, हे झालं आपलं काय करतात, कुठं कुठं आहेत, कसा शेप आहे, कोणत्या ग्रुपमध्ये आहे, एवढं समजलं सगळ्यांना. चला, नेक्स्ट लास्ट पॉइंट आहे यूज आणि बेनिफिट. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं बेनिफिट काय? पहिला यूज बेनिफिट आहे कर्ड फॉर्मेशन, दही तयार करण्यासाठी. इम्प्रूव्ह द डायजेशन, आपलं डायजेशन वाढवण्यासाठी, म्हणून सलाद मध्ये वगैरे ते दही वगैरे टाकतात, कांदा वगैरे सगळे बीट वगैरे टाकून सलाद तयार करतात, त्याच्यामध्ये दही यूज करतात. म्हणजे जेवण करत करत आपण ते पण खातो, ज्याने काय होते? बॉडीचं डायजेशन चांगलं होते. बघा, राजस्थानमध्ये जेवणासोबत मठ्ठा वगैरे ते पितात, छाछ वगैरे असते जेवणामध्ये वगैरे पितात. त्याच्यामुळे काय? लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया असतात आणि आपलं अन्न पचवायला मदत करतात. म्हणून जेवणामध्ये थोडंसं दह्याचा वापर करतात. गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये खूप सारे करतात.
चला, आपला जेवायचाच प्रॉब्लेम आहे, दही कधी प्यायचं? हा, चला. नंतर आहे फूड प्रिझर्वेशन. फूड प्रिझर्वेशन करण्यासाठी, त्यांना खूप काळ टिकवण्यासाठी पण लॅक्टोबॅसिलस यूज करतात. जसं की पिकल्स, लोणचं जे आहे, जे आपल्या पॅकिंग मध्ये भेटते शॉप मध्ये, मग ते लोणचं 1-1 वर्ष 6-6 महिने टिकते ना, कारण की त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करते लॅक्टोबॅसिल नावाचं बॅक्टेरिया. क्लिअर? चला, नेक्स्ट आहे बूस्ट इन इम्युनिटी पॉवर. आपले रोगप्रतिकारक क्षमता वाढतो लॅक्टोबॅसिल, म्हणून पेशंटला बघा पहिले दूध देतात, नाही देत, हळद वगैरे टाकून आणखी बूस्ट वापरतात. पण आजकाल काय झालं, ते दुधाचे व्यापारी आहेत ते एवढे छान झाले, दुधामध्ये युरिया टाकतात, दुधाला मिक्स करतात छान, आणि तो युरिया आपल्या शरीरात, आपली इम्युनिटी पॉवर वर गेली ना, तर आणखी मायनस मध्ये नेऊन टाकतात. पेशंट उद्या मारायचा आजच मरून जाते. म्हणून दुधाचा आता प्रॉब्लेम झाला, कारण नेमकं दूध भेटते की नाही ओरिजिनल, हाच प्रॉब्लेम आहे. एका टाइमला पाणी टाकलं चालेल दुधात, शरीरात पाणीच जाईल, दुसरं काय जाईल, पण दुसरे केमिकल टाकले प्रॉब्लेम. चला, हा, इम्प्रूव्ह इन डायजेशन. डायजेशन इम्प्रूव्ह करते. नंतर नेक्स्ट आहे यूज इन अ हेल्थ सप्लिमेंट. आपल्या आरोग्यासाठी सप्लिमेंट म्हणून पण काम करते, न्यूट्रिशन पण पुरवते शरीराला. असे आहे युजफुल बॅक्टेरिया. याच्यापेक्षा भयानक आहे हार्मफुल. जेव्हा आपण सुरू करू तेव्हा बघू आपण. समजलं? द नेम ऑफ बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिलिया. अशा प्रकारे आपला पहिला टॉपिक संपला, युजफुल बॅक्टेरिया. आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.